मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व कवयांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आज आपण आलोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये 103 वर्षाची परंपरा असणारं बावडा मिसळला आज आता आपण भेट देणार आहे. आणि इथली मिसळ कशी केली जाते, इथला अँबियन्स कसा आहे. आणि मित्रांनो बरेच जुने फिल्मी कलाकार इथे ह्या हॉटेलला भेटून गेलेले आहेत. सिने तारकांचं एक आवडतं मिसळचं ठिकाण म्हणजे बावडा मिसळ असं म्हटलं जातं. तर मित्रांनो इथं आता अँबियन्स देखील बघणार आहोत, मिसळ कशी केली जाते ते बघणार आहोत, आलेल्या लोकांची गप्पा देखील मारणार आहोत. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेगवेगळे ऍक्टर जे आहेत जे कोल्हापूरमध्ये शूटिंगला यायचे तर त्यांचे सेटवरती जेव्हा यांचे मालक जायचे तेव्हा ते फोटो काढले. सगळ्यात महत्वाचा फोटो क्लोजअप मध्ये दाखवा. हा मराठीतला आमचा आवडता कलाकार म्हणजे लक्षा मामा आणि अशोक मामा. हे दोन फोटो सगळ्यात महत्वाचे मला वाटले. बाकी सगळे ऍक्टर आहेतच. दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे स्थानिक असणारे हे बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तर कुलदीप पवारांचा देखील फोटो आहे. हे मूळचे कोल्हापूरचेच आहेत. आणि आज यांचे बंधू प्रदीप पवार हे खूप मोठे मोटिवेशनल स्पीकर म्हणून आहेत आणि त्यांची बरीच पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या एक दोन पुस्तकांची नावं तुम्हाला मी सांगेन शेवटी. आणि त्याची लिंक अमेझॉनच्या खाली एक लिंक देईन त्या पुस्तकांची. खूप छान आणि मोटिवेशनल पुस्तक आहे. त्यांच्याबद्दल मी बोलूयात आपण. हॉटेलला भेट दिलेली आहेत बऱ्याच लोकांनी आणि खूप छान पद्धतीने आता ब्रँडिंग देखील केलं जाते. इकडं काउंटर आहे आणि ह्या स्टॉलला इथं मिसळ भरली जाते सगळी. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक खूप छान पद्धतीचं मशीन मला इथं दिसलं. हे ब्रेड टाकल्यानंतर अशा पद्धतीनं स्लाइस केले जातात त्याचे आणि स्लाइस करून हे ब्रेड असे दिले जातात. इथं हे स्लाइस केलेले ब्रेड तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने इथं हे ब्रेड सगळ्यांना सर्व केले जातात. ब्रेड एक कट करून दाखवते आम्हाला. तर ब्रेड कसा कट केला होता बघणार आहे मित्रांनो आपण आता. हा ब्रेड असा टाकलाय पाठीमागून आणि हे समोर बघू शकता. आता हा ब्रेड जे आहे तो आता मागणं प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीनं कट होतं आणि त्याचे स्लाइस होतात. तर अशा पद्धतीनं त्याचे स्लाइस पडले जातात. हळूहळू हे स्लो मोशन मध्ये मशीन चालू आहे आणि हळूहळू याचे कट होतील. तर मित्रांनो अशा पद्धतीनं इथं ब्रेड कट केला जातो. इथं गरमागरम तर्री इथं समोर बघू शकता. इथं सॅम्पल जे आहे इथं जे पातळ भाजी आहे ती गरम केली जाते. ही पातळ भाजी गरम केली जाते, उकळायला ठेवलेली आहे. हा जो समोर बघताय तो कट आहे. बटाट्याची भाजी आहे आणि इथं प्लेट भरायचं काम चालू आहे. ही मटकीची उसळ दिली जाते सगळ्यात पहिल्यांदा आणि इकडं आहे तो चिवडा आहे. मित्रांनो आता आपण मिसळ कशी भरली जाते बघणार आहोत आपण आता. तर सगळ्यात पहिल्यांदा मटकी घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे आणि बटाटा घेतलाय. त्यानंतर एक वाटी हा चिवडा घेतला जातोय. चिवडा घेतल्यानंतर ही पातळ भाजी आता समोर बघताय तुम्ही. आता ही पातळ भाजी आपण मिसळवरती घेतली जाते. वा. तर दिवसभर गरमागरम अशी ही पातळ भाजी गरम केली जाते. त्यानंतर बारीक कांदा कापलेला घेतला आता. हे काय दादा? खोबरं. ओके. ओलं खोबरं आहे का? ओलं खोबरं घेतलं किसून आणि ही कोथिंबीर. इतर मिसळपेक्षा मित्रांनो एक इन्ग्रेडियंट जास्त मला वाटला इथं म्हणजे तो म्हणजे ओलं खोबरं आहे. आणि हा आता मस्तपैकी कट दिला जातोय आणि हा कडेनं कट दिला जातोय. एक लिंबू ठेवला जातोय. तर मित्रांनो मिसळ कशी भरली जाते बघितली आणि त्यानंतर त्याला ब्रेड लावून ही मिसळ सगळीकडे पार्सल केली जाते. इथली प्रत्येक वस्तू ही आपली जुनी परंपरा सांगते. ते समोरचं टेबल बघताय ते देखील खूप जुनं आहे. हे मशीन जे बघताय ब्रेड कटिंगचं ते देखील आता समोर हा ब्रेड मगाशी आपण बघितला तो कट झालेला आहे आणि असा बाजूला आता ब्रेड आता हा आलेला आहे बाजूला. दिवसभर मशीन चालू असतं मित्रांनो. हे अगदी जुनं दिसतंय पण. तर इथं बैठक व्यवस्था जी फॅमिलीची आहे ती समोर बघा तुम्ही. इकडं फॅमिलीची बैठक व्यवस्था केलेली आहे आणि इकडं जनरली सगळेजण इकडं त्या बाजूला बसू शकतात. आणि दिवसभर मित्रांनो ह्या बाजूला गर्दी असते कायम. मिसळ खाण्यासाठी कायम खचाखच गर्दी तुम्हाला भरलेली इथं कायम दिसेल. आणि सगळ्या ऍक्टर्सचे वगैरे इथं फोटो वगैरे लावलेले असतात. तर मित्रांनो इथला अँबियन्स बघितला आपण आणि
मिसळ कशी भरली जाते ते बघितलं, इथला अँबियन्स बघितला आणि जुन्या कलाकारांसोबत मालकांचे जे फोटो आहेत ते देखील बघितले, जे थेट आपल्याला त्या जुन्या काळामध्ये घेऊन जातात. इथं जर कोणी आलं नसेल तर इथल्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या की कशा पद्धतीच्या आहेत. तर इथं न येता देखील तुम्ही इथला 103 वर्षांची जी परंपरा आहे ती तुम्ही अनुभवू शकता आणि इथं आल्यानंतर तुम्ही इथल्या मिसळची चव देखील घेऊ शकता. सगळं बघितलं आपण इथं काय काय दिलं जातं, कसं केलं जातं. आता राहिलं ती म्हणजे मिसळ आपली भरून घ्यायची आपण आणि कोल्हापूरच्या मिसळच्या परंपरेमध्ये आदरानं नाव घेतलं जातं. अशी एक मिसळ म्हणजे बावडा मिसळ. ही 103 वर्ष जुनी आहे. तर ही मिसळ आता आपण टेस्ट करणार आहोत आणि कशी झाली, कशी वाटते मिसळ ते आपण बघणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, गरमागरम पातळ भाजी ही इथं दिवसभर लागते आणि समोर बघू शकता अशा मोठ्या भट्टीवरती ही गरमागरम पातळ भाजी पातळ भाजी केली जाते. रोज दादा किती लिटर लागते भाजी? 4 भांडी, 30 लिटर. ओके. मित्रांनो, समोर बघू शकता खूप छान पद्धतीने आता हा इथं कट आलेला आहे आणि ही जी पातळ भाजी आहे ती मिसळला दिली जाईल. वा. तर मित्रांनो, गरमागरम पातळ भाजी आलेली आहे इथं. नाही आहे ना. तर मित्रांनो, समोर बघू शकता हे आता गरमागरम पातळ भाजी जी आहे ती मस्तपैकी आलेली आहे तयारून. वा. दादा पण मस्तपैकी उचलून दाखवा लागला भाजी ती. तर वाफ समोर बघू शकता मित्रांनो, एकदम उकळलेली अशी गरमागरम पातळ भाजी आलेली आहे आणि या मिसळ आता दिली जाईल. वा. मोठ्या प्रमाणावरती आता ही ऑर्डर आहे, त्यामुळे हे सगळे पदार्थ भराभरा दिले जातात आणि इथं मित्रांनो खूपच गर्दी असते. अगदी नंबर लावून थांबतात लोक आणि त्यामुळे इथं खूप भरभर असे पदार्थ केले जातात. ही प्लेट भरली जाते. वा. कोथिंबीर आता टाकलेली आहे. पहिल्यांदा बटाटा, नंतर शेव चिवडा आणि त्यानंतर त्यावरती खोबरं, कोथिंबीर, कांदा आणि ही पातळ भाजी आता दिली जाते. वा. आणि सगळ्यात शेवटी इथं आता कडेला कट दिला जाते. वा. मित्रांनो, कट डायरेक्ट कडेला दिला जातो, वरतीच न घालता. एक एक लिंबू आता दिलं जाईल. वा. मस्त. तर आता ही प्लेट एक एक करून दिली जाईल आणि त्या मोठ्या ट्रेवरती ही ऑर्डर आता दिली जाईल. तर आता मित्रांनो ऑर्डर आहे 8 प्लेटची आणि ती आता इथं पूर्ण केली जाते. तर अशा पद्धतीने आता ही प्लेट भरलेली आहे, ट्रेवरती ठेवली आहे आणि आता ही कस्टमर पर्यंत दिली जाईल. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये आता आपण बावडा मिसळ आलो होतो आणि तिथली मस्त मिसळ आपण आता ऑर्डर केली. तर मित्रांनो, ह्या मिसळमध्ये समोर बघू शकता 2 ब्रेड दिलेले आहेत. जे आहे ते दही आहे, कांदा आणि ही जी पातळ भाजी आहे ती अशा पद्धतीने इथं सेपरेट दिली जाते. आपल्याला हवी तेवढी पातळ भाजी आपण त्याच्यावरती घेऊ शकतो. समजा काय तिखट वगैरे लागलं तर आपल्याला दहीचा ऑप्शन आहे, कांदा आहे आणि कमी तिखट वाटत असेल तर इथला कट जरी घेतला आपण तरी पण अजून ती मिसळ आपल्याला तिखट बनवता येईल. तर मित्रांनो, त्या मिसळचा रेट जो आहे तो विथ GST 80 रुपये जातो. तर ती मिसळ खाण्यासाठी तुम्हाला बावड्यामध्ये यायला लागेल. बावड्याच्या मुख्य चौकामध्येच बावडा मिसळ नावाचा एक स्टॉल आहे आणि 103 वर्ष जुनी परंपरा ह्या मिसळ आहे. तर आता आपण ही मिसळ टेस्ट करून बघूया. कोल्हापूरच्या मिसळच्या परंपरेमध्ये आदरानं ह्या मिसळचं नाव घेतलं जातं मित्रांनो.
आणि आपण मगाचपासून बरेच फोटो बघितले की ज्यामध्ये जुने कलाकार जे आहेत ते आलेले आहेत. नवीन कलाकार देखील इकडं कोल्हापूरला आले तर आवर्जून इकडे भेट देतात. तर थोडासा कांदा घेतलाय आपण आणि हे मलई दही आहे ते थोडंसं घेऊयात आणि क्लोज तर थोडासा आपण हा कट घेतलेला आहे. तर ब्रेड जर तुम्ही बघत असाल मित्रांनो समोर तर अतिशय मऊ आहे ब्रेड हा, अतिशय ताजा आहे ब्रेड. तर याच्यावरती पहिल्यांदा आपण एक घास तयार करून घेऊ. तर आता ही मिसळ आपण टेस्ट करून बघूया. वा, अतिशय झणझणीत अशी ही मिसळ आहे. पातळ भाजी जी आहे मित्रांनो त्याला थोडासा कांद्याचा फ्लेवर जास्त येतोय आणि गरमागरम जर मिसळ खायची असेल तर आपल्याला बावड्यामध्ये मुख्य चौकामध्ये ही बावडा मिसळ मिळते. तिची उसळ जी आहे तिथं थोडीशी जास्त प्रमाणात दिली जाते आणि बटाट्याची भाजी देखील आहे. शिवाय पातळ भाजी आताच केल्यामुळं गरमागरम आहे आणि अशी ही गरमागरम मिसळ जर भुकेच्या वेळेला आपल्याला दुपारच्या वेळेला मिळाली तर काही बातच चौर आहे. हम्म. वा, अतिशय भारी मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आता कोल्हापूरमध्ये आपण बरेच व्हिडिओ बनवतोय, व्हेज व्हिडिओ बनवतोय. तर तुमच्या ठिकाणी तुमच्या जवळ आसपास जर अशी मिसळ किंवा वडा मिळत असेल तर मला कळवा. आम्ही येऊन तिथं तो व्हिडिओ बनवू आणि अजून एकदा टेस्ट करतो. हम्म. तिथे जबरदस्त आणि टेस्टी मिसळ आहे मित्रांनो. पण तिखट म्हणजे तिखट जाळ नव्हे, त्या तिखटला देखील एक खूप छान अशी चव असते आणि इथले स्पेशली मसाले जे आहेत ते फक्त कोल्हापूरमध्येच मिळतात. हीच मिसळ जर सांगलीमध्ये मसाले घेऊन बनवली तर सांगलीचं पाणी किंवा इतर ठिकाणचं पाणी वेगळं असल्यामुळे ती चव येणार नाही. त्यामुळे ही चव जर पाहिजे असेल आपल्याला तर कोल्हापूरमध्येच यायला लागेल आणि अशी झणझणीत मिसळ आपल्याला कोल्हापूरमध्येच खायला मिळेल. शूट घेता घेता आपल्याला कुलदीप पवार साहेबांचा पण फोटो दिसला, मराठी ऍक्टर. आणि त्यांचे ते आज कोल्हापूरमध्येच राहतात, कोल्हापूरचेच आहेत ते मूळचे. तर त्यांचे लहान बंधू प्रदीप पवार यांचं एक पुस्तक मी वाचत होतो. यांचंच एक समृद्धीचा साक्षात्कार नावाचं पुस्तक वाचलं. तर त्यांचा स्ट्रगल पिरियड त्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे आणि त्या स्ट्रगल पिरियडमध्ये त्यांनी शून्यातनं कसं विश्व निर्माण केलं म्हणा किंवा त्यातनं त्यांच्या अनसक्सेसफुल लाईफमधून ते कसे बाहेर पडले आणि त्यासाठी काय काय त्यांनी पद्धती वापरल्या हे एका पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिले. समृद्धीचा साक्षात्कार असं एक पुस्तक आहे त्यांचं, ते मी वाचलं. तसंच त्यांचा आनंद योग, कोहम ते सोहम, समृद्धीचा साक्षात्कार आणि मनी उपासना म्हणून एक प्रोग्राम आहे, पेड आहे तो, युट्यूबवरती फ्री पण आहे, तो पण एकदा बघा. मला थोडाफार त्याच्यामुळे उपयोग झाला, तुम्हाला देखील उपयोग व्हावा म्हणून मी सांगतोय. आणि त्यांच्या काही पुस्तकांचे लिंक मी माझ्या खाली ॲमेझॉन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ॲमेझॉनच्या. तर ती पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. आता आपण बावडा मिसळ भेट दिली आणि खूपच छान अशी झणझणीत मिसळ आपल्याला खायला मिळाली. तर अशाच बरेच व्हिडिओ आपण आता कोल्हापूरमध्ये करणार आहे. अशा छान छान ठिकाणं मी दाखवणार आहे. त्यामुळं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप देखील करा. भेटूयात असंच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.